मित्रांनो नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक प्रश्न पाहणार आहोत. एकदम सिंपल असा प्रश्न आहे. तर एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. त्याला 10% सूट देण्यात आली आहे आणि नंतर 10% GST लावला. अंतिम किंमत या ठिकाणी किती येऊ शकते असा प्रश्न आहे. ऑप्शन्स पाहू शकता 792, 800, 880 आणि 720. एकदम सिंपल असा प्रश्न आहे, पण आपण या ठिकाणी सोडवूया याचं उत्तर. तर या एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. तर या ठिकाणी एखादी जी वस्तू आहे तिची किंमत या ठिकाणी 800 रुपये आहे. त्यावर 10% सूट. तर या ठिकाणी 800चा 10% आपणास या ठिकाणी काढायचा आहे. तर या ठिकाणी 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 8 10 80. 80 रुपये त्यावर सुरुवात 80 रुपये 80 ही त्यावर सूट देण्यात आलेली आहे. पाहू शकता एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. ठीक आहे. त्यानंतर 10% सूट देण्यात आली. म्हणजे 10% म्हणजे किती? 80 रुपये. मग या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये 800 मायनस 80 बरोबर 720. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकता आणि नंतर 10% GST लावला. तर आता या किमतीवरती परत 10% GST लावलेला आहे. तर अंतिम किंमत आपणास या ठिकाणी काढायची आहे. तर 720 गुणुले 10% टक्के म्हणल्यानंतर आपण खाली 2 घेत असतो भागिले 100. तर या ठिकाणी 0 to 0 कट करायचं आहे. हे 0 to हे 0 कट करायचं आहे. तर रुपये 72. 720चं 10% 72. तर अंतिम किंमत किती आहे? तर सुरुवातीला 800 रुपये किंमत होती. 10% सूट दिल्यानंतर 80 रुपये त्याची सूट आली. एकूण रकमेमधून सूट वजा केल्यानंतर 720 रुपये उरले. 720 रुपयावरती 10% GST लागला. तर 720 अधिक 72 बरोबर 792. तर ती वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत 792 रुपये. ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न एकदम नॉर्मल लेवलचा होता. धन्यवाद. यापुढे आपण पुढच्या लेवलचे प्रश्न या ठिकाणी अपलोड करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.